की येणाऱ्या काही दिवसात आपल्या मास्टर फ्रँचायझीचे डीमॅट अकाउंट उघडतील, मग एएफपीचे उघडतील, मग एबीपीचे उघडतील आणि मग सगळ्या क्लायंटचे डीमॅट अकाउंट उघडायला आपल्याला परमिशन मिळेल. तर ही प्रोसिजर ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो 2.5-3 वर्ष, ते आपलं ब्रोकर हाऊस ऑलरेडी सुरू झालेलं आहे. तर हे सुरू होत असताना आपलं हे जे मॉडेल आहे, आता जिथं आपण फंड दिलेलं आहे, ते सगळं मॉडेल आपलं ब्रोकर हाऊस वरती शिफ्ट होणार आहे. आणि ते कशा पद्धतीने शिफ्ट होणार आहे ह्याच्याबद्दल आपली आधी पण एकदा चर्चा झाली होती, तरी पण मी थोडं एक जनरल आयडिया देतो सगळ्यांना, की हे सगळं मॉडेल आपलं एआयएफच्या अंडर शिफ्ट होणार आहे. म्हणजे आपल्या ज्या ब्रोकर हाऊसचं एक दुसरं एक लायसन आहे एआयएफचं, त्या मॉडेलच्या अंतर्गत शिफ्ट होणार आहे. ते कसं होणार आहे, तर आपल्या सगळे जे मास्टर फ्रँचायझी आहेत, जे आपल्या कंपनीचे सगळे, ते मास्टर फ्रँचायझी त्यांची एक प्रत्येकाची एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी बनवणार आहे, एलएलपी कंपनी बनवणार आहे. आणि एलएलपी कंपनी बनवल्यानंतर आपले जे काही इन्व्हेस्टर्स आहेत, ते लोक त्या प्रत्येक आपल्या आपल्या मास्टर फ्रँचायझीच्या एलएलपी मध्ये, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनीमध्ये प्रत्येक जण पार्टनर म्हणून आधी ऍड होणार. पार्टनर म्हणून ऍड होण्यासाठी प्रत्येकाला 5,000 किंवा 10,000 रुपये शेअर होल्डर म्हणून अमाऊंट द्यावी लागते. तर ते शेअर होल्डर प्रत्येकाला अमाऊंट देऊन तो प्रत्येक जण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप एलएलपी कंपनीचा पार्टनर बनणार आधी. आणि पार्टनर बनल्यानंतर त्यांना जी काही ट्रेडिंगसाठी फंड द्यायचा आहे, तो त्यांनी त्या एलएलपी कंपनीला द्यायचा. एलएलपी कंपनीला फंड दिल्यानंतर त्या एलएलपी कंपनीचं डीमॅट अकाउंट ओपन होणार आणि त्या एलएलपी कंपनीच्या डीमॅट वरती ट्रेडिंग होणार, जसं आता होतंय तसंच. ठीक आहे. आणि एलएलपी कंपनीच्या डीमॅटवर ट्रेडिंग झाल्यानंतर जो काही प्रॉफिट आहे, जसा आता शेअर केला जातो 50-50%, त्या पद्धतीने शेअर होणार आहे. सर आवाज येत नाहीये. मीटिंग संपलं सर, आवाज येत नाही. आवाज हा, सॉरी, जरा कनेक्शन कट झालं होतं. येतोय आवाज? येतोय. सॉरी, कनेक्शन कट झालं होतं जरा. तर एलएलपी, एक मिनिट. हा, चला, ठीक आहे. ठीक आहे, सॉरी. येतोय ना आवाज सर? हा, येतोय सर, येतोय. सॉरी, जरा कनेक्शन कट झालं होतं. तर एलएलपी कंपनीच्या डीमॅट अकाउंट वरती आपलं ट्रेडिंग चालू होणार आहे. आणि एलएलपी कंपनीचं ट्रेडिंग अकाउंट म्हणजे कोणाचं आहे, की त्या एलएलपी कंपनीमध्ये जेवढे पार्टनर आहेत त्यांचं डीमॅट अकाउंट आहे. म्हणजे आता कंपनीच्या डीमॅट अकाउंट वरती ट्रेडिंग होतं, नंतर क्लायंटच्या डीमॅट म्हणजे एलएलपीच्या डीमॅट वरती ट्रेडिंग चालू होणार आहे. आणि ही प्रोसिजर ऑलरेडी कंपनीने आता सुरुवात केलेली आहे. सगळ्या मास्टर फ्रँचायझीने आपल्या आपल्या एलएलपी कंपनी ऑलरेडी बनवलेल्या आहेत. ठीक आहे. आणि आता एलएलपी कंपनीमध्ये पार्टनर बनून त्या एलएलपी कंपनीचं डीमॅट अकाउंट उघडायची प्रोसिजर मे महिन्यापासून सुरू होऊन जाईल. आता ही सगळी प्रोसिजर सुरू होत असताना आता आपण ज्या कंपनीला फंड दिलेला आहे, म्हणजे आधी आपण आयबीला फंड दिला होता, नंतर आता मास्टर सिनर्जीला फंड दिला होता, तर हा सगळा फंड आता कंपनीनं प्रत्येकाला रिफंड द्यायची प्रोसेस ऑलरेडी सुरू केलेली आहे 15 एप्रिल पासून. ठीक आहे. कारण हा जेवढं आपण डिपॉझिट कंपनीला दिलं होतं तेवढं सगळं परत देणार कंपनी. ते प्रत्येकाला आपल्या आपल्या बँक अकाउंट मध्ये येणार आणि बँक अकाउंट मध्ये आलं की मग नंतर त्यांनी एलएलपी कंपनीला तो फंड परत ऍड करून एलएलपी कंपनीच्या डीमॅट वरती ट्रेडिंग चालू होणार आहे. तर ही जी सगळी प्रोसेस आहे, ही सगळी प्रोसेस ऑलरेडी 15 तारखेपासून सुरू झालेली आहे फंड परत देण्याची. आता हा जो फंड परत दिला जाणार आहे, तो आता आपण आपल्या कंपनीकडे जवळजवळ आपण 2.5 वर्ष झालं फंड जमा करत आलेलो आहे आपल्याला ट्रेडिंगसाठीचा. 2.5 वर्षाचा जो फंड आहे एकत्र आलेला, तो एका दिवसात परत देणं हे शक्य नाही. कारण ज्या कंपनीला आपण फंड दिलेला आहे त्या कंपनीला बँकेतून रोज किती पैसे पाठवू शकतो ह्याचं एक लिमिट आहे. ठीक आहे. आणि त्या लिमिटला गृहीत धरून रोज स्टेप बाय स्टेप काही लोकांचे फंड्स आता परत जायला सुरुवात झालेली आहे 15 तारखेपासून. त्यासाठी कंपनीने एक स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे ऑलरेडी,
की आधी ज्यांचे 10,000 रुपयाचं डिपॉझिट होतं, सगळ्यात जास्त लोक तीच होती. म्हणजे 1,30,000 क्लायंट्स पैकी जवळजवळ 20,000 क्लायंट्स हे 10,000 रुपयावाले होते. ठीक आहे. मग आधी 10,000 रुपये ज्यांचे होते त्यांचे फंड परत जाणार. त्यानंतर 10 ते 20,000 ज्यांचं डिपॉझिट होतं ते परत जाणार. नंतर 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, त्यानंतर 50,000 ते 1 लाख, त्यानंतर 1 लाख ते 5 लाख आणि त्यानंतर 5 लाख आणि त्याच्या पुढच्या लोकांचे फंड्स हे परत जायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. आता हे सगळ्या प्रोसिजरमध्ये गेले 2-2.5 वर्ष आपण कंपनी बरोबर काम करतोय. कंपनीने अतिशय ज्युनियनली आणि कसलीही कमिटमेंट नसताना सुद्धा आपल्याला फार चांगले प्रॉफिट जनरेट करून दिलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की 2023-24 म्हणजे मार्च 2024 ह्या वर्ष जे संपलं त्या वर्षात कंपनीनं 118% प्रॉफिट जनरेट करून दिला आपल्याला. 2024 आणि 2025 म्हणजे मार्च एंड पर्यंत 2025च्या मार्च एंड पर्यंतच्या वर्षामध्ये आपल्याला 94% प्रॉफिट जनरेट करून मिळाला. एवढा चांगला प्रॉफिट जनरेट करून देऊन आता ऍक्च्युली आपण डीमॅट अकाउंटवर शिफ्ट व्हायची प्रोसिजर सुरू केलेली. आता या सगळ्या प्रोसिजरमध्ये गेले 2-2.5 वर्ष पहिल्यांदा आपण 10,000 रुपयाचे पण डीमॅट अकाउंट किंवा 10,000 रुपयाची पण डिपॉझिट्स कंपनीने अलाव केले होते पूर्वी. त्यानंतर काही महिन्यापूर्वी म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी 10,000 रुपयाचे डीमॅट म्हणजे इन्व्हेस्टमेंट बंद करून मिनिमम डिपॉझिट अमाऊंट 50,000 ठेवली होती. हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. आता हे जे कंपनीनं छोट्या अमाऊंटनी जी एंट्री अवेलेबल आपल्याला उपलब्ध करून दिली होती, छोट्या अमाऊंटची म्हणजे 10,000 20,000 लोकांची, तर ते एक ट्रायल पॅकेज होतं. ट्रायल पॅकेज अशासाठी होतं की लोक, कंपनी पण आपली नवीन होती, त्यांचा अनुभव नव्हता किंवा आपली कंपनी पण ह्या सिस्टम मध्ये नवी होती. मग सगळ्यांना कॉन्फिडन्स येण्यासाठी सुरुवातीला कंपनीने 10,000चं एक ट्रायल पॅकेज आपल्याला उपलब्ध करून दिलं होतं, जेणेकरून लोक 10,000 कमीत कमी 10,000 जॉईन होतील, अनुभव घेतील, कंपनीच्या सिस्टमचा अनुभव घेतील, कंपनी जी आपल्याला सर्व्हिस देते त्याचा एक्सपिरियन्स घेतील आणि हळूहळू त्यांना कॉन्फिडन्स आल्यानंतर ते लोक हळूहळू आपला फंड वाढवतील, अशी एक कंपनीची अपेक्षा होती. ठीक आहे. म्हणजे जे छोट्या अमाऊंटनी जॉईन झालेले आहेत त्यांना एक्सपिरियन्स आल्यानंतर ते त्यांचं अकाउंट वाढवतील, डिपॉझिट्स वाढवतील, अशी एक कंपनीची अपेक्षा होती. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये कंपनीने जी अपेक्षा अशी ठेवली होती त्याच्यामध्ये काही फार प्रगती झालेली दिसली नाही. म्हणजे 10,000चे जे अकाउंट्स होते त्या अकाउंट्स मधल्या 90% लोकांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, डिपॉझिट अमाऊंट कधीही वाढवली नाही. ठीक आहे. ठीक आहे, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे वाढवायचं का नाही वाढवायचं. पण गेल्या वर्षभरापासून म्हणजे ऑगस्ट पासून आपल्याला जी आपली ही कंपनी सगळी सुरळीतपणे चालू आहे, व्यवस्थितपणे चालू आहे, तर त्याच्यामध्ये काही अडथळे आणायचा पण प्रयत्न काही लोकांनी केला. ठीक आहे. म्हणजे कंपनीला टार्गेट केलं गेलं, कंपनीबद्दल अफवा पसरवल्या गेल्या, कंपनीच्या अगेन्स्ट काही चुकीची माहिती युट्यूबद्वारे पसरवली गेली आणि त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा बराचसा त्रास झाला. आपल्याला क्लायंटला सांगताना पण आपल्याला बऱ्याच अडचणी आल्या आणि कंपनीला सुद्धा याचा बराच त्रास सहन करावा लागला. तर ह्या सगळ्या जरी झालं तरी त्याचा कंपनीला काही फरक पडलेला नाही, कारण आपण काही चुकीचं केलेलं नाही. कोणाचाही फंड, कोणाचंही प्रॉफिट इथं थांबवलं गेलं नव्हतं. त्यामुळे त्याचा काय आपल्याला काही फार म्हणजे ऍक्च्युअली काय त्याचा त्यांना जो इफेक्ट अपेक्षित होता, जे लोक आपल्या विरोधात काम करत होते त्यांना जो इफेक्ट अपेक्षित होता तो काही त्यांना मिळाला नाही. तर आता कंपनीने असं ठरवलेलं आहे की हा सगळा फंड परत जाताना आधी छोटे जे लोक अमाऊंट आहे त्यांचा फंड परत जाणार स्टेप बाय स्टेप. जसं मी तुम्हाला सांगितलं की 10,000 20,000 30,000 असं टप्प्याटप्प्याने सगळ्यांचं डिपॉझिट आधी परत जाणार आहे. कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यांचं डिपॉझिट अमाऊंट एकदा क्लिअर झालं म्हणजे ज्यांनी जेवढा फंड कंपनीला डिपॉझिट म्हणून दिला होता तेवढा फंड परत गेला की कंपनी 100% आपलं सेफ झाली. ठीक आहे. म्हणजे कंपनीला आधी प्रायोरिटी आता अशी आहे की सगळ्यांचे डिपॉझिट्स परत द्यायचे, नंतर प्रायोरिटी आहे की ज्यांचे डिपॉझिट्स परत गेले त्यांचा जेवढा काही प्रॉफिट शिल्लक असेल तो प्रॉफिट परत द्यायचा. ही सगळ्या आता कंपनीची प्रायोरिटी आहे. ठीक आहे. त्यामुळे डिपॉझिट अमाऊंट परत देण्याची प्रोसिजर सुरू झालेली आहे. ही सगळी सुरू होत असताना आपल्याला LLP कंपनीवरती परत हा फंड घेऊन आपल्याला ट्रेडिंग सुरू करायचंय. पण त्याच्यामध्ये आता कंपनीने असं सांगितलेलं आहे की आता LLP कंपनीमध्ये येताना कोणताही जो कोणी ज्यांना कोणाला त्यांचा फंड डीमॅट अकाउंटवरती ट्रेडिंगसाठी द्यायचा आहे त्यांना LLP कंपनीमध्ये पार्टनर बनणं आवश्यक आहे. तर त्या LLP मध्ये पार्टनर बनून मिनिमम अमाऊंट ही जो इन्व्हेस्टर आहे, जो क्लायंट आहे, त्याची मिनिमम अमाऊंट ही 5 लाख रुपये असणार आहे. म्हणजे इथून पुढे कमीत कमी 5 लाख रुपयेवालाच माणूस
आपल्या ह्या सिस्टममध्ये ट्रेडिंगसाठी त्यांचा फंड देऊ शकतो. ठीक आहे. मग 5 लाख किंवा त्यापेक्षा किती जास्त फंड असेल तरी काही हरकत नाही, पण मिनिमम डिपॉझिट अमाऊंट ही LLP मध्ये असताना मिनिमम 5 लाख रुपये असणार आहे. ठीक आहे. आता हे कंपनीने ठरवलेलं आहे, कारण का तर आपल्याला थोडं प्रीमियम क्लासमध्ये पण जावं लागणार आहे आणि 10,000, 20,000, 50,000 रुपये जे लोक डिपॉझिट करतात त्यांना त्यांचा प्रॉफिट मिळत असतो. पण त्या 50,000, 1 लाख रुपये भरून सुद्धा जो काही प्रॉफिट मिळतो त्याच्यातून त्याच्या आयुष्यामध्ये काय फार मोठा परिणाम होत नाही. ठीक आहे. त्यामुळं कंपनीने असं ठरवलेलं आहे की मिनिमम डिपॉझिट अमाऊंट ही कमीत कमी 5 लाख रुपये कंपनी ठेवणार आहे. म्हणजे 5 लाखाच्या खालचा क्लायंट आपण इथं ह्या सिस्टम मध्ये घेऊ शकत नाही. ठीक आहे. आता ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये जसं जसं डिपॉझिट परत जाणार आहे तसं तसं येणाऱ्या पुढच्या 3 महिन्यामध्ये 3 ते 4 महिन्यामध्ये सगळ्यांचं डिपॉझिट परत गेलेलं असेल अशी कंपनीने व्यवस्था ऑलरेडी केलेली आहे आणि त्याची प्रोसिजर ऑलरेडी सुरू झालेली आहे. मग सगळ्यांचं डिपॉझिट परत गेलं की त्यानंतर जो काही प्रॉफिट त्यांचा राहिलेला असेल त्यांच्या आयडी वरती, अकाउंटवरती, तो प्रॉफिट सगळ्यांना परत दिला जाईल आणि हा डिपॉझिट आणि प्रॉफिट परत गेल्यानंतर जे काही रेफरल इन्कम आहे ते लोकांना दिलं जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने कंपनी प्रायोरिटी फिक्स केलेल्या आहेत की आधी डिपॉझिट, नंतर प्रॉफिट आणि नंतर रेफरल इन्कम जे काय असेल ते कंपनीनं डिस्बर्स करायला ही स्ट्रॅटेजी कंपनीने ठरवलेली आहे. कंपनी सगळ्यांना एकच ऍश्युरन्स दिलेला आहे की कोणाचेही कितीही रुपये आपल्या सिस्टम मध्ये असतील तरी सगळ्यांचा फंड हा 100% परत जाणार आहे. हा कंपनीनं वेळोवेळी आपल्याला ऍश्युरन्स दिलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कोणी डिपॉझिट विड्रॉल रिक्वेस्ट टाकली आता तर आपलं आता डिपॉझिटचे विड्रॉलचे पण प्रोसिजर चालू आहे आणि रेग्युलर ज्या विड्रॉल आहेत त्या पण प्रोसेस करायचं ऑलरेडी चालू आहे. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण जे काही आता डिपॉझिट म्हणजे प्रॉफिटच्या विड्रॉल टाकतो त्या आपल्या बँक अकाउंटला जमा व्हायला जे कंपनीने आधी 10 वर्किंग डेज सांगितले होते, 10 वर्किंग डेज म्हणजे 13 ते 14 दिवस लागतात. त्याच्यामध्ये थोडाफार जास्त दिवस आता लागू शकतात. म्हणजे 10 म्हणजे 12-13 दिवसापेक्षा आणखी 8-10 दिवस एक्स्ट्रा लागू शकतात. ह्याची नोंद प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळं जे लोक प्रॉफिट विड्रॉ करतात त्यांचा प्रॉफिट त्यांना मिळायला 8-10 दिवस लेट होऊ शकतो. ठीक आहे. आता ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये कंपनीने प्रायोरिटी काय ठेवलेली आहे की आता लोक प्रॉफिट विड्रॉल करू शकतात. ठीक आहे. त्यांचा जो काही प्रॉफिट आहे तो त्याची रिक्वेस्ट ते लोक टाकू शकतात. पण ज्यांची डिपॉझिट अमाऊंट जेवढी होती त्यापेक्षा जर त्या लोकांनी प्रॉफिट आधी जास्त विड्रॉल केलेला असेल, डिपॉझिट अमाऊंट पेक्षा प्रॉफिट जर त्यांनी जास्त विड्रॉल केलेला असेल तर अशा लोकांच्या प्रॉफिटच्या विड्रॉल रिक्वेस्ट ह्या सगळ्यात शेवटी प्रोसेस होणार आहेत. म्हणजे सगळ्यांचे डिपॉझिट ज्यावेळी जातील त्यानंतरच त्या प्रॉफिट विड्रॉल रिक्वेस्ट प्रोसेस होणार आहेत. परत एकदा सांगतो की ज्यांनी डिपॉझिट अमाऊंट पेक्षा जास्त प्रॉफिट आजपर्यंत विड्रॉ केलेला आहे अशा लोकांच्या प्रॉफिट विड्रॉलच्या रिक्वेस्ट ह्या उशिराने प्रोसेस होणार आहेत सगळ्यांचं डिपॉझिट परत गेल्यानंतर. आणि ज्यांचा डिपॉझिट पेक्षा कमी प्रॉफिट ज्यांनी विड्रॉल केलेला आहे त्यांच्या विड्रॉल रिक्वेस्ट प्रोसेस होणार आहेत आता, फक्त त्या मिळायला 8-10 दिवस लेट होऊ शकतं. ठीक आहे. ही गोष्ट क्लिअर झाली. ही झाली प्रॉफिट विड्रॉल रिक्वेस्ट बद्दल. डिपॉझिट रिक्वेस्ट बद्दल मी तुम्हाला सांगितलं की डिपॉझिट अमाऊंट सगळ्यांची परत द्यायला सुरुवात झालेली आहे. प्रॉफिट विड्रॉल कशा पद्धतीने येणार आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. आणि हे सगळं प्रोसेस झालं की नंतर मग रेफरल इन्कम आपलं जे काही शिल्लक असेल ते सगळं रेफरल इन्कम आपल्याला डिस्बर्स केलं जाणार आहे, पाठवलं जाणार आहे. कोणाचाही 1 रुपयाही ह्या सिस्टम मध्ये शेवटी राहणार नाही ह्याची ऍश्युरन्स आणि याची काळजी कंपनीने पहिल्या दिवसापासून घेतलेली. त्याच्याबद्दल काही काळजी करायचं कोणीही कारण नाही. ठीक आहे. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या लोकांची 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 1 लाख रुपये अमाऊंट होती ती ज्यावेळी डिपॉझिट त्यांचं परत जायला सुरुवात होईल ते लोक LLP मध्ये येऊ शकतात लगेच. म्हणजे मे महिन्यामध्येच LLPच्या अकाउंटवरती आपण डिपॉझिट घ्यायला चालू करणार आहे. पण कोणाचं चालू करणार आहे? जे लोक मिनिमम 5 लाख रुपये देऊ शकतात त्यांचंच. ठीक आहे. मग आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ज्या लोकांची छोटी अमाऊंट होती 10,000, 20,000, 50,000, 60,000, 1 लाख त्यांचं ज्यावेळी डिपॉझिट अमाऊंट परत जाईल आणि जर त्यातल्या काही लोकांना 5 लाख रुपये परत आपल्या सिस्टम मध्ये येण्यासाठी त्यांच्याकडे जर 5 लाख रुपये नसतील तर ते आपल्या सिस्टम मध्ये परत येऊ शकत नाहीत. ठीक आहे. मग अशा लोकांचं काय करायचं? तर अशी लोक आपल्याला सोडून द्यावी लागतील. ज्यांनी छोट्या अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट केली त्यांचं डिपॉझिट परत गेलं आणि त्यांच्याकडे 5 लाख रुपये नाहीयेत आपल्या LLP मध्ये येण्यासाठी, तर अशा लोकांना
आपल्याला सोडून द्यावं लागेल. पण गेले 2 वर्ष, 1.5 वर्ष, 1 वर्ष आपण सगळे लोक म्हणजे तुम्ही सगळे म्हणजे आम्ही पण आपण सगळे लोक त्या लोकांना सर्व्हिस देत आलेलो आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांना अकाउंट ओपन करायला सर्व्हिस दिलेली आपण. त्यानंतर त्यांचं डिपॉझिट विड्रॉल कसं करायचं, त्यांचं प्रॉफिट विड्रॉल कसं करायचं, डिपॉझिट रिक्वेस्ट कशा टाकायच्या, त्यांच्या काही अडीअडचणी असेल तर सपोर्ट तिकीट टाकायचं. ह्या सगळ्या गोष्टीला आपण आपल्या क्लायंटला गेले 1, 1.5, 2, 2.5 वर्ष सर्व्हिस दिलेली आहे आणि कंपनीनं पण त्या सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट जनरेट करून दिलेला आहे. पण आपली इच्छा असून सुद्धा जर त्यांच्याकडे 5 लाख रुपये नसतील तर त्या लोकांना आपण LLP मध्ये ऍज अ इन्व्हेस्टर घेऊ शकत नाही. बरोबर आहे. मग अशा लोकांना आपल्याला सोडून द्यावं लागेल. मग एवढे 1, 1.5, 2 वर्ष आपण त्यांना सर्व्हिस दिली, कंपनीने सर्व्हिस दिली, तरी पण त्या लोकांना आपल्याला सोडणं भाग आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे पर्याय काय? ठीक आहे. तो सुद्धा पर्याय कंपनीनं आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे 3 महिन्यापूर्वीपासूनच. मला वाटतं बऱ्याच जणांना त्याबद्दल माहिती असेल किंवा काही जर माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या सिनियर कडून आजच त्याच्याबद्दल माहिती घ्या. की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कंपनीची जी ट्रेडिंगची टीम आहे, फंड मॅनेजमेंटची टीम आहे, ती टीम इंडियामध्ये जसं ट्रेडिंग करते तसंच ट्रेडिंग ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीनं ट्रेडिंग करायला फेब्रुवारी पासूनच सुरुवात केलेली आहे. मागच्या नोव्हेंबर डिसेंबर 2024 मध्ये झेस्ट AMC नावाची एक कंपनी होती जी ऑलरेडी ग्लोबली चांगल्या लेवलवरती ट्रेडिंग करत होती. तीच पूर्ण कंपनी झेस्ट AMC ही कंपनीने टेक ओव्हर केली मागच्या डिसेंबरमध्येच आणि फेब्रुवारी पासून झेस्ट AMC ह्या आपल्याच कंपनी अगस्त मिश्रा सरांचीच ती कंपनी आहे. ती कंपनी ग्लोबली वेगवेगळ्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती ट्रेडिंग करते फेब्रुवारी पासून. ठीक आहे. आणि तिथे सुद्धा फार चांगले रिटर्न्स झेस्ट AMC ह्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मिळायला लागलेले आहेत फेब्रुवारी पासून. ठीक आहे. आता इंडियन ट्रेडिंग आणि ग्लोबल ट्रेडिंग ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. आपल्या इंडियन मार्केटमध्ये जे ट्रेडिंग होतं त्याला सेबीचे रूल लागू होतात. सेबीच्या रूल प्रमाणे सगळ्यांना माहिती आहे आता की ज्यांना ट्रेडिंग करायचंय त्यांना त्यांचा जेवढा फंड आहे डीमॅट अकाउंटवरती तेवढ्याच अमाऊंटवरती ट्रेडिंग करता येतं. म्हणजे कोणाचं 1 लाख रुपये असेल डीमॅट अकाउंटवर तर 1 लाख रुपयावरतीच ते ट्रेडिंग करू शकतात. म्हणजे सेबीच्या रूल प्रमाणे आता इंडियन मार्केटमध्ये कोणालाही लिव्हरेज मिळत नाही. पूर्वी मिळायचं लिव्हरेज, हे पूर्वी मिळायचं. म्हणजे तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर तुम्ही 5 लाख रुपयाचं म्हणजे 5 टाइम्स किंवा 10 टाइम्स लिव्हरेज घेऊन ट्रेडिंग करू शकत होता. ती सुविधा प्रत्येक ब्रोकरनं ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना अवेलेबल करून दिली होती. पण ती सुविधा सेबीनं 1.5-2 वर्षापासून बंद केलेली आहे. म्हणजे आता इंडियन मार्केटमध्ये कोणालाही लिव्हरेज मिळत नाही. लिव्हरेज मिळत नाही म्हणजे तुमचा जेवढा फंड असेल तेवढ्याच फंडवरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता. पण ग्लोबल मार्केटमध्ये अजून सुद्धा आपल्या कंपनीला म्हणजे कोणालाही 5 पट, 10 पट, 20 पट पण आपल्याला लिव्हरेज मिळतं. म्हणजे तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर तुम्ही 10 लाख रुपयावरच्या अमाऊंट वरती पण ट्रेडिंग करू शकता. ही लिव्हरेज फॅसिलिटी ग्लोबल मार्केटमध्ये अजून पण उपलब्ध आहे. ठीक आहे. आता हा एक फरक आहे. दुसरा एक फरक असा आहे की इंडियन मार्केटमध्ये कोणी पण जर ट्रेडिंग करत असेल तर ते ट्रेडिंग जे लाईव्ह ट्रेडिंग आहे ते तुम्ही सोशल मीडियावर कोणालाही दाखवू शकत नाही. हा सेबीचा नियम आहे. पण ग्लोबल मार्केटमध्ये तसं काही नियम नाहीये. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही म्हणजे सोशल मीडियावरती लाईव्ह ट्रेडिंग पण दाखवू शकता. आणि ती सुविधा आपल्या कंपनीनं फेब्रुवारी पासून ऑलरेडी सुरू केलेली आहे. आपली जी ग्लोबल कंपनी आहे झेस्ट AMC, त्या कंपनीचा आपल्या झेस्ट AMCचा एक युट्यूब चॅनल आहे. तो युट्यूब चॅनल मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही तो युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि त्याची बेल आयकॉन चालू ठेवा. म्हणजे झेस्ट AMCचं ज्या वेळी लाईव्ह ट्रेडिंगचं स्ट्रीमिंग चालू होईल त्यावेळी तुम्हाला युट्यूबवरती लाईव्ह ट्रेडिंग बघता येईल. ठीक आहे. फेब्रुवारी पासून आजपर्यंत गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 वेळा कंपनीनं लाईव्ह ट्रेडिंग दाखवलेलं आहे. म्हणजे आपली ट्रेडिंगची टीम कशा पद्धतीने ट्रेडिंग करते, कशा पद्धतीने चांगला प्रॉफिट जनरेट केला जातो, इन्व्हेस्टरचा माइंडसेट काय असला पाहिजे, छोटे छोटे ट्रेडर लोक कुठं फसतात, कुठं त्यांचा लॉस होतो आणि आपण कशा पद्धतीने ट्रेडिंग करतो, हे सगळं तुम्हाला डिटेल झेस्ट AMCच्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आज सुद्धा जुने व्हिडिओज तिथे पाहता येतील. ठीक आहे. तर सगळ्यांनी आता मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की तुम्ही झेस्ट AMCचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथले ट्रेडिंगचे आपले जे जुने व्हिडिओज आहेत ते तुम्ही पहा. म्हणजे ट्रेडिंगची क्वालिटी काय आहे
आणि आपली टीम किती सुंदर ट्रेडिंग करते हे तुम्हाला तिथं पाहता येईल. त्याचप्रमाणे झेएसटीएमसी या कंपनीचं एक इंस्टाग्राम पेज पण आहे, झेएसटीएमसी म्हणून. जर तुम्ही इंस्टाग्रामला सर्च केलं झेएसटीएमसी तर तुम्हाला तिथं कंपनीचं इंस्टाग्राम पेज पाहायला मिळेल. त्या इंस्टाग्राम पेज वरती सुद्धा कंपनी रोज वेगवेगळी इन्फॉर्मेशन देत असते. जर गेल्या 1.5-2 महिन्याचे तुम्ही तिथं झेएसटीएमसीच्या इंस्टाग्राम पेजवर पेजेस पाहिले तर अतिशय सुंदर पद्धतीची माहिती ट्रेडिंगच्या बाबतीत, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत कंपनीने वेगवेगळ्या दिवशी तिथं उपलब्ध करून दिलेली आहे. तिथं सुद्धा तुम्ही जाऊन त्याचा फायदा घेऊ शकता किंवा आपला माइंडसेट काय असला पाहिजे, कंपनीचं व्हिजन काय आहे, ते सगळं तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. तर मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी कंपनी झेएसटीएमसीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले 2 महिने म्हणजे फेब्रुवारी पासून कंपनीचं ग्लोबल ट्रेडिंग सुद्धा चालू झालेलं आहे. ग्लोबल ट्रेडिंग मध्ये जे बाहेरच्या देशातील लोक आहेत ते त्यांच्या करन्सीमध्ये कंपनीला फंड देऊ शकतात. म्हणजे डॉलरमध्ये फंड देऊ शकतात, पाऊंड्समध्ये देऊ शकतात, दिरहाममध्ये देऊ शकतात, दिनारमध्ये देऊ शकतात, त्यांच्या लोकल करन्सीमध्ये देऊ शकतात. पण इंडियन लोकांना ग्लोबल मार्केटमध्ये, इंडिव्हिज्युअल इंडियन लोकांना, इंडियन सिटीजनला ग्लोबल मार्केटमध्ये तसं फंड ऍड करण्याची सुविधा नाहीये. ठीक आहे. मग कंपनीने त्यासाठी एक ऑप्शन आपल्यासाठी दिलेला आहे की कोणी पण माणूस, इंडियन सिटीजन झेएसटीएमसी ला पण फंड देऊ शकतो. पण तो कशा पद्धतीने द्यावा लागेल तर तो फंड USDT नावाचं एक टोकन आहे, क्रिप्टो करन्सीचं टोकन आहे. त्या टोकनच्या माध्यमातून आपण तो फंड कंपनीला देऊ शकतो. ठीक आहे. आता USDT हे टोकन काय आहे ह्याच्याबद्दल काही जणांना माहिती असेल पण काही जणांना माहित नसेल. थोडं 1-2 मिनिटं मी त्याच्याबद्दल सांगतो. USDT जे आहे हे क्रिप्टो करन्सीचं टोकन आहे. क्रिप्टो करन्सीचं नाव काही जणांनी ऐकलं असेल, जसं की बिटकॉइन वगैरे आहे. तर हे जे बिटकॉइन वगैरे आहे हे कॉइन आहेत, त्यांचा रेट रोज वर खाली होत असतो. ठीक आहे. म्हणजे जे कॉइन असतात क्रिप्टो करन्सीचा त्यांचा रेट रोज बदलत असतो. पण हे क्रिप्टो करन्सीचं टोकन आहे, टोकन, ह्याचा रेट बदलत नाही. म्हणजे US डॉलरचा जो रेट आहे आजच्या डेटला त्याच रेटला ते USDTचं टोकनची किंमत असते. म्हणजे US डॉलरच्या इक्विव्हॅलंट रेट असतो त्या टोकनचा. जो डॉलरचा रेट आहे तोच त्या टोकनचा रेट असतो, फिक्स असतो. म्हणजे आज समजा 87 रुपये डॉलरचा रेट आहे तर टोकनचा सुद्धा रेट 87 रुपयेच असतो. ठीक आहे. म्हणजे तो डॉलरच्या रेटशी इक्विव्हॅलंट आहे म्हणून त्याला USDT म्हणतात. हे फक्त एक टोकन आहे जे जगभर वापरलं जातं. जगात कुठेही तुम्ही USDT ने व्यवहार करू शकता, USDT तुम्ही देऊ शकता, USDT घेऊ शकता. जगामध्ये त्याची किंमत फिक्स आहे US डॉलरच्या इक्विव्हॅलंट. ठीक आहे. त्याचा रेट US डॉलरचा जो रेट आहे तेवढाच रेट असतो. ठीक आहे. आता ह्या टोकनच्या माध्यमातून आपण ते पैसे कंपनीला ट्रेडिंगला देऊ शकतो. आता हे जे टोकन आहे भारतामध्ये आपण आपल्या बँक अकाउंटवरून पैसे पाठवून पण विकत घेऊ शकतो किंवा कॅश मध्ये पण आपल्याला ते USDT टोकन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. प्रत्येक शहरामध्ये फार चांगले चांगले डीलर असतात, मोठे मोठे डीलर आहेत जे कॅश पैसे घेऊन तुम्हाला USDT टोकन देतात. आणि जर तुमच्याकडे USDT टोकन असतील कितीही, ते जर तुम्ही त्यांना दिले तर 2 तासामध्ये आपल्याला कॅश मिळते किंवा अर्ध्या तासात पण कॅश मिळते. तर ते USDT टोकन मार्केटमध्ये इझिली विकलं जातं आणि विकत पण घेतलं जातं. ठीक आहे. तुम्ही बँक अकाउंट मधून पैसे पाठवून पण विकत घेऊ शकता, कॅश मध्ये पण घेऊ शकता. ठीक आहे. तर हे USDT टोकन विकत घेऊन ते आपण आपल्या कंपनीला इन्व्हेस्टमेंट म्हणून देऊ शकतो. आता त्या झेएसटीएमसी मध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती आहे तर ती आहे 500 USDT, $500. ठीक आहे. म्हणजे आज जर USDTचा रेट पाहिला, US डॉलरचा रेट 87 आहे पण USDTचा रेट भारतामध्ये 92 रुपयाच्या आसपास आहे, 92 रुपयाच्या आसपास आहे. कारण आपल्याकडे डॉलरपेक्षा 3-4 रुपयानं तो महाग विकला जातो आणि विकत घेतला जातो. म्हणजे समजा आज विकत घ्यायचा रेट 92 आहे तर विक्रीचा रेट हा 90 रुपयाच्या आसपास असतो, 2 रुपयाचा फरक असतो. ठीक आहे. तर 92 रुपये जर रेट आपण पकडला आता तर $500 म्हणजे 46,000 रुपयांना कोणीही माणूस झेएसटीएमसी वरती आपलं अकाउंट उघडून तिथं ट्रेडिंगचा फायदा घेऊ शकतो. कमीत कमी डिपॉझिट अमाऊंट क्लायंटसाठी आहे $500 आणि ज्यांना तिथल्या रेफरल प्रोग्राम मध्ये भाग घ्यायचा आहे, जसा इथं आपण एबीपी म्हणून घेतो. एबीपी लोक आपल्याकडे एबीपी ला काय होतं की 1 लाख रुपये डिपॉझिट होतं आणि 10,000 रुपये फीस द्यावं लागायची, बरोबर आहे ना. तर तशाच पद्धतीनं ग्लोबल मार्केटमध्ये झेएसटीएमसी मध्ये जर कोणाला रेफरल प्रोग्राम मध्ये इंटरेस्ट असेल
तर ते लोक आपलं अकाउंट $1,000 सुरू करून रेफरल प्रोग्राम मध्ये पण भाग घेऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे क्लायंटसाठी मिनिमम अकाउंट $500 आहे आणि ज्यांना रेफरल प्रोग्राम मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांचं अकाउंट मिनिमम $1,000 म्हणजे ₹92,000 असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तिथं आपल्याला कंपनीने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता ही जी ग्लोबल प्लॅटफॉर्म मध्ये ट्रेडिंग चालू आहे तिथं पण गेले 2 महिने फार चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग चालू आहे. तुमच्या माहितीसाठी फक्त सांगतो की आपल्याला फेब्रुवारीमध्ये इंडियन मार्केटमध्ये 6.22% प्रॉफिट आला होता, 6.22%. पण ग्लोबल मार्केटमध्ये फेब्रुवारीमध्ये 7.16% प्रॉफिट आला, म्हणजे जवळजवळ 1.25% प्रॉफिट तिकडे ग्लोबल मार्केटला जास्त मिळाला होता फेब्रुवारीमध्ये. मार्चमध्ये आपल्याला 5.14% प्रॉफिट आला होता इंडियन मार्केटला. ग्लोबल मार्केटला त्याच वेळी 7.59% प्रॉफिट आला होता. 7.59% प्रॉफिट ग्लोबल मार्केटमध्ये मार्च महिन्यामध्ये मिळालेलं आहे. म्हणजे इंडियन मार्केटपेक्षा 1-2% प्रॉफिट ग्लोबल मार्केटला जास्तच मिळतोय, कारण तिथं कंपनीला लिव्हरेज मिळते, 10x 20x लिव्हरेज मिळते म्हणून. ठीक आहे, ट्रेडिंग दोन्हीकडेही व्यवस्थितपणे चालू आहे. कंपनीचा पहिल्यापासून स्ट्रॅटेजी आहे की ट्रेडिंग मध्ये भले आपल्याला प्रॉफिट 1-2% कमी झाला तरी चालेल, पण सगळ्यांचं डिपॉझिट अमाऊंट सेफ राहिली पाहिजे, सिक्युअर राहिली पाहिजे कायमस्वरूपी. ही जी स्ट्रॅटेजी आहे कंपनीची, ही स्ट्रॅटेजी इंडियन मार्केटमध्ये पण कंपनी त्याच पद्धतीने ट्रेडिंग करते आणि ग्लोबल मार्केटमध्ये पण त्याच पद्धतीने करते. म्हणजे आपण इंडियन मार्केटला किंवा ग्लोबल मार्केटला जरी आपला फंड दिला तरी तो 100% सेफ राहील ह्याची काळजी आपल्या वतीनं कंपनी, आपली जी ट्रेडिंगची टीम आहे ती कायम घेत असते. त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी निश्चिंत करा, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं ग्लोबल मार्केटमध्ये पण काम चालू आहे. आता ह्या ग्लोबल मार्केटमध्ये जे काम चालू आहे त्याचा जो फायदा आहे तो आपण कसा घेऊ शकतो, तर बघा आता इथं 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000 रुपये ज्यांचे होते डिपॉझिट अमाऊंट, ते हळूहळू त्यांना डिपॉझिट अमाऊंट परत जायला सुरुवात झालेली. 10,000 वाल्या बऱ्याच जणांचे पैसे गेले पण असतील. तुम्हाला पण तुमच्या क्लायंटला, जे 10,000 वाले होते जुने क्लायंट, त्यांना त्यांचे पैसे परत गेलेल्याचे तुम्हाला फोन आले असतील, किंवा तुमचे सिनियर तुम्हाला जे मास्टर फ्रँचायझी आहेत त्यांच्याकडे रोजच्या रोज रेकॉर्ड येतं की कोणत्या कोणत्या लोकांचं 10,000 रुपये परत गेलेत. तुम्ही त्यांच्याकडून त्यांची लिस्ट घेऊ शकता. तर 10,000 रुपये परत गेलेत, त्यानंतर 20,000 जातील, 30,000 जातील. पण ही लोक आपण इंडियन मार्केटला, जर त्यांच्याकडे 5 लाख रुपये नसतील तर ती लोक आपण इंडियन मार्केटला परत घेऊ शकत नाही. मग अशा लोकांना सोडून देण्यापेक्षा, ज्यांच्यावर आपण 2 वर्ष कष्ट केलंय, वर्षभर आपण त्यांना सर्व्हिस दिली, 2 वर्ष सर्व्हिस दिली, अशा लोकांना सोडून देण्यापेक्षा त्यांना आपण जेएसटीएमसी जे आपले ग्लोबल ट्रेडिंग चालतं त्याच्याबद्दल माहिती देऊन त्या लोकांना सांगू शकतो की बाबा तू आधी 10,000 रुपये डिपॉझिट केले होते, तुला 10,000 वर समजा 10-12,000 रुपये आतापर्यंत प्रॉफिट पण मिळालाय, परत तुझं आता डिपॉझिट अमाऊंट पण परत मिळालंय आणि तू एलएलपी मध्ये येऊ शकत नाहीस 5 लाख रुपये जर नसतील तर. मग तुम्ही काय करा की ते जे काय तुम्हाला डिपॉझिट अमाऊंट परत आले त्याच्यामध्ये थोडेफार पैसे ऍड करा आणि 46,000 रुपये किंवा 50,000 रुपयाचं एक छोटंसं अकाउंट जेएसटीएमसी ला ओपन करा ग्लोबल मार्केटमध्ये, आणि तिथं कंपनीच्या ट्रेडिंगचा ते लोक फायदा घेऊ शकतात. म्हणजे जे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांच्याकडे 5 लाख रुपये नाही आहेत, त्या छोट्या इन्व्हेस्टर्सला जुन्या किंवा नवीन आपण जेएसटीएमसी मध्ये मिनिमम $500 म्हणजे 46,000 रुपयांनी तिथं जॉईन करून घेऊ शकतो. 46 ते 50,000 रुपये तर मला वाटतं कोणीही कॉमन मॅन आता इन्व्हेस्टमेंट करू शकतो, कारण गेले 2-2.5 वर्ष कंपनी कशा पद्धतीने ट्रेडिंग करते आणि कशा पद्धतीने आपलं काम एकदम व्यवस्थितपणे डिपॉझिट सेफ ठेवून चालू आहे, हा सगळ्यांनी आता गेले 2-2.5 वर्ष अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आता सगळ्यांना कंपनीबद्दल 100% कॉन्फिडन्स आलेला आहे आणि कंपनीने क्रेडिबिलिटी सुद्धा जबरदस्त मार्केटमध्ये तयार केलेली आहे स्वतःची. त्यामुळं जो छोटा इन्व्हेस्टर आहे त्याला आपण व्यवस्थितपणे जेएसटीएमसी बद्दल माहिती देऊन जेएसटीएमसी मध्ये मिनिमम 50,000 रुपयांनी तिथं किंवा 46,000 रुपयांनी तिथं त्यांना ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतो, ट्रेडिंग जी कंपनी ट्रेडिंग करते त्याचा बेनिफिट घेण्यासाठी, बरोबर आहे. तर हे आता येणारे 2-3 महिने हे आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचे आहेत. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये, म्हणजे येणाऱ्या 3 महिन्यामध्ये सगळ्यांचा फंड परत देण्याची व्यवस्था कंपनीने केलेली आहे स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, पण जे छोटे लोक आहेत, मोठे लोक जे आहेत, ज्यांचं 5 लाख रुपयाच्या वरती इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे, त्यांना आपण इंडियन मार्केटमध्ये मे महिन्यापासूनच घ्यायला सुरुवात करणार आहे. ठीक आहे, म्हणजे बहुतेक 15 मे नंतर एलएलपी मध्ये डिपॉझिट घ्यायला कंपनी सुरुवात करणार आहे. आपल्या एलएलपी मध्ये आपण 5 लाखापेक्षा जास्तचा क्लायंट मेच्या 15 तारखेपासून घ्यायला सुरुवात करू शकतो. ठीक आहे,
म्हणजे मे महिन्याच्या पासूनच LLP च्या डिमॅट वरती ट्रेडिंग चालू होणार आहे. पण जे लोक 5 लाखापेक्षा कमी आहेत, ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे, ज्यांच्याकडे ट्रेडिंगसाठी फंड अवेलेबल नाहीये, असे जे छोटे इन्व्हेस्टर आहेत आपले, त्यांना आपण मिनिमम 46,000 किंवा 50,000 रुपयाचं इथं अकाउंट उघडून देऊ शकतो. आणि छोट्या लोकांसाठी झेस्ट TMC हा अतिशय सुंदर पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे गेल्या 3 महिन्यापासूनच. ठीक आहे. तर मी सुद्धा फेब्रुवारीमध्ये माझं अकाउंट ओपन केलं होतं. फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये सुद्धा आपल्याला फार चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट जनरेट झालेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या 3 महिने, 4 महिने सगळ्यांचा डिपॉझिट अमाऊंट परत जाणार आहे. त्यामुळे येणारे 3-4 महिने हे आता आपल्याला जास्त लक्षपूर्वक काम करावं लागणार आहे, जास्त अलर्ट राहून काम करावं लागणार आहे. कारण ज्यांचा फंड परत जाणार आहे त्यांना एकतर आपण डीमॅट अकाउंटवर घेऊ शकतो 5 लाख रुपयेवाल्यांना, किंवा त्याच्यापेक्षा कमी अमाऊंटच्या लोकांना झेस्ट TMC वरती लगेच आपण तिथं शिफ्ट करू शकतो. झेस्ट TMC मध्ये पण रजिस्ट्रेशन करणं आणि KYC करणं अनिवार्य आहे, पण तिथं KYC अगदी सोपी आहे आणि तिथं KYC पण लगेच अप्रूव्ह होते. ठीक आहे. तर झेस्ट TMCचं जे सॉफ्टवेअर आहे, आपलं वेबसाईट आहे, त्याच्यावरती काही अपडेशनचं काम चालू आहे. ह्या महिना अखेरपर्यंत ते अपडेशनचं काम पूर्ण होईल. पण त्यासाठी काही थांबण्याची गरज नाही. ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन आणि KYC तिथं करून फंड आता लगेच पण देऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना आपण झेस्ट TMC वरती लगेचच तिथे शिफ्ट करू शकतो. तर मित्रांनो, येणारे 2-3 महिने हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. आता झेस्ट TMC मध्ये सुद्धा आपल्यासाठी कंपनीने एक चांगला रेफरल प्रोग्राम ऑलरेडी अवेलेबल करून दिलेला आहे. ठीक आहे. तर मी थोडा प्रयत्न करतो की प्रेझेंटेशन करता येतंय का? जस्ट अ मिनिट. झेस्ट TMCचं हा दिसतंय का स्क्रीनवर? सातो पाटील, नाही दिसत. नाही दिसत. एकच मिनिट. सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा ना प्लीज, कारण काही जण आहेत ना ग्रुप करून बघत आहेत. आता दिसतंय का? मी जी स्क्रीन शेअर केली ती दिसते का? नाही दिसत. एक मिनिट. हे गुगल मीट वरती स्क्रीन शेअर करायला अजून 3 अंडे करायचे. चालू ठेवा. संध्याकाळचं चालू ठेवायचं, ते सुद्धा चालू ठेवायचं. सगळं कंटिन्यू करायचं. ओके, थँक्यू. आहे थोडं तोंडाचा आवाज काढतोय. जस्ट मिनिट, मी जरा प्रयत्न करतो शेअर करता येते का? ते थोडं पाणी बाबांचं पडतं. ते पण केलं तरी चालतं ना थोडं ते. काय करायचं? दाखवू शकतो आपण. त्यांचा वाला तुमचं. सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन करा ना. हेमंत सर, एक मिनिट. सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा ना, कारण काही जण आहेत ना ग्रुप शेअर करतात. हे फक्त ABP सगळ्यांच्या माहिती आहे. आता दिसतंय का? येस. स्क्रीन दिसते ना? हा, PPT दिसते ना आता? हेमंत सर. हा. हो सर, दिसते. प्रत्येकाला व्हिडिओ ऑन करायला हवा. काही जण ग्रुप करून पाहत आहे. अच्छा. त्यांना जर नाही ऐकलं तर आपण रिम्यू करू, कारण ही माहिती फक्त ABP MF आणि ह्यांनाच पाहिली पाहिजे. प्लीज रिक्वेस्ट करतोय सगळ्यांना, एकदा आपलेच व्हिडिओ ऑन करायला काय अडचण नाही मला वाटतं. आवाज बंद केला कसा आवाज? जस्ट मिनिट. हा, ओके.
हा दिसतंय ना सर? हो. हा हॅलो सर, एक तर आता- प्रश्न विचारू? आपण प्रश्न थोडे उशिरा घेऊया. आधी मला प्रेझेंट करू द्या सगळं. ठीक आहे. ओके. तर आता ही जी जेएसटीएमसी कंपनी आपली, ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतोय सगळ्यांना. तर जेएसटीएमसी जी आहे ही ग्लोबल इंडेक्सेस मध्ये ट्रेडिंग करते. ग्लोबल इंडेक्सेस फंड आहे. आता ग्लोबल इंडेक्सेस फंड म्हणजे काय आहे? तर जसं इंडियन मार्केटमध्ये आपण इंडेक्स ट्रेडिंग करतो, म्हणजे समजा आपल्याकडे निफ्टी हा एक इंडेक्स आहे. निफ्टी म्हणजे काय आहे? ते इंडियातल्या ज्या टॉपच्या 50 कंपन्या आहेत त्यांचा जो निर्देशांक आहे त्याला निफ्टी म्हणतात, किंवा बँक निफ्टी आपण ट्रेडिंग करतो, बरोबर आहे. हे जे निफ्टी बँक निफ्टी आहेत हे निर्देशांक आहेत, इंडेक्स आहेत. तसंच हे भारताचे जसे निफ्टी बँक निफ्टी आहे तसे प्रत्येक देशाच्या वेगवेगळे इंडेक्स असतात. म्हणजे अमेरिकेतल्या ज्या टॉपच्या 30 कंपन्या आहेत त्यांचा इंडेक्स असतो US30, किंवा जर्मनीच्या ज्या टॉपच्या 30 कंपन्या असतात त्यांचा इंडेक्स आहे जर्मन 30, किंवा जपानच्या 100 कंपन्या असतात टॉपच्या त्यांचा इंडेक्स असतो जपान 100, बरोबर आहे. हे इंडेक्सेस मध्ये ट्रेड करते. किंवा आपला जसा सेन्सेक्स आहे, इंडियन मार्केट जसा सेन्सेक्स आहे तसा बाहेरच्या देशातल्या पण प्रत्येक शेअर मार्केटचा एक हे असतो, निर्देशांक असतो. जसं डाऊ जोन्स आहे, किंवा त्यांचा निक्की आहे, हॅन्सेंग आहे, हे जे वेगवेगळ्या देशांचे इंडेक्स आहेत हे सुद्धा ट्रेडिंग होत असतात. तर हे इंडायसेस मध्ये कंपनी ट्रेडिंग करत असते, कारण त्यातलं ट्रेडिंग हे सगळे 100% सेट म्हणजे सेफ असतं. त्यानंतर हे ट्रेडिंग करत असताना आपली इन्व्हेस्टमेंट कशी प्रोटेक्ट होईल ह्याच्यावरती कंपनी पहिल्यापासून काळजी करते. 2% पेक्षा जास्त रिस्क कंपनी कधीच घेत नाही, हे आपल्याला माहिती आहे. आणि कंपनीला आता 30x लिव्हरेज मिळतंय. 30x म्हणजे आपल्याकडे 1 लाख रुपये असतील तर 30 लाख रुपयावरती कंपनी ट्रेडिंग करू शकते, आणि 2%च्या वरती रिस्क घेत नाही, जसं आपल्या इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग आहे तसंच. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण USDT जे आपण आता चर्चा केली ते USDT ने आपण पेमेंट कंपनीला देऊ शकतो. डिपॉझिट USDT मध्ये आणि विड्रॉल पण USDT मध्येच मिळतात. म्हणजे तुम्हाला टोकन मिळणार USDT, आणि ते USDT टोकन मिळाले की तुम्ही ते मार्केटमध्ये कॅशमध्ये पण विकू शकता, किंवा तुम्हाला जर विकायचं असेल बँकेत पाहिजे असेल तर बँकेत सुद्धा पैसे तुम्ही घेऊ शकता. पण USDT हे क्रिप्टो करन्सीचं टोकन आहे. ते जर विकून तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला पैसे घेतले तर त्याच्यावरती सरकारला 30% सरसकट टॅक्स द्यावा लागतो. 30%, कारण हे क्रिप्टो करन्सीचं टोकन आहे. म्हणजे जर तुम्ही बँकेत पैसे घेतले USDT विकून जर बँकेत पैसे घेतले तर 30% टॅक्स पडेल. पण जर तुम्ही कॅशमध्ये विकलं तर तो कॅशचा काय व्यवहार सगळ्यांना माहिती आहे. कॅशमध्ये विकल्यावर काय आपल्याला टॅक्सचा दार, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही कॅशमध्ये विका किंवा अकाउंटला घ्या. ठीक आहे. कंपनी काही सजेस्ट करत नाही. तर ह्याच्यामध्ये आपण आपलं जे काय ऍक्टिव्ह ट्रेडिंग अप्रोच आहे, म्हणजे शॉर्ट टाइम फ्रेम ट्रेड्स आपण घेतो. क्विक एक्झिक्युशन असतात, रिटर्न्स पण क्विक मिळतात, आणि डायव्हर्सिफाईड ऍसेट क्लास आहे. मिनिमम रिस्क आहे, बरोबर आहे. ग्लोबल इंडेक्सेस म्हणजे काय? नॅसडॅक, डाऊ जोन्स, निक्की, हँगसेंग, फुटसी, हे जे इंडेक्स आहेत ह्याच्यामध्ये जास्त वर खाली होत नसतं, सेफ असतं ते. ह्याच्यामुळं आपलं ट्रेडिंग हे अतिशय सेफ पद्धतीने तिथे केलं जातं. आता ह्या जेएसटीएमसी वरती आपल्याला ऍडव्हान्टेजेस आहेत. पहिला ऍडव्हान्टेजेस काय आहे? तर इथं रँक फी नाही आपल्याला. काय रँक फी म्हणजे काय? की इथं जसं आपल्याला एबीपी बनण्यासाठी 10,000 रुपये फी आहे वर्षाला, एपी बनण्यासाठी आपल्याला 35,000 रुपये फी होती, आणि एमएफ साठी 2 लाख रुपये फी होती वर्षाची. तसं जेएसटीएमसी मध्ये जर आपल्याला रेफरल प्रोग्राम मध्ये काम करायचं असेल तर तिथं आपल्याला कसल्याही पद्धतीची रेफरल फी द्यावी लागणार नाही. म्हणजे फक्त $1,000 आपला अकाउंट असेल तरी आपण तिथं कसली फी न देता तिथं आपल्याला लोकांना रेफर करता येतं. आपण आपल्या क्लायंटचे अकाउंट तिथं उघडू शकतो. आपलं अकाउंट त्यासाठी $1,000 पाहिजे, म्हणजे 92,000 रुपयाचं कमीत कमी. त्यानंतर कसल्याही प्रकारचे प्लॅटफॉर्म फी नाही. प्लॅटफॉर्म फी म्हणजे काय? आपल्या इथं जो आपण रेफरल इन्कम मिळायचं आपल्याला, ते रेफरल इन्कम येताना 5% प्लॅटफॉर्म फी कट व्हायची. ठीक आहे. आपली 5% प्लॅटफॉर्म फी, 1% ऍडमिन चार्ज, असे 6% कट होऊन रेफरल इन्कम यायचं. पण जेएसटीएमसी मध्ये रेफरल इन्कम तुम्हाला येताना कसल्याही पद्धतीचे प्लॅटफॉर्म फी आपली कट होणार नाही. त्यानंतर तिथं मंथली टार्गेट नाहीये. म्हणजे इथं जसं एबीपीला दर महिन्याला एक नवीन अकाउंट केलं तरच आपल्याला रेफरल इन्कम मिळायचं, असं काही मंथली टार्गेट तिथं नाहीये. तुम्ही महिन्याला क्लायंट करा नका करू तरी तुम्हाला तुमचं जे जुने क्लायंट आहेत त्याच्यावरती रेफरल इन्कम महिन्याच्या महिन्याला येत राहील. ठीक आहे. त्यानंतर तिथं लाईव्ह ट्रेडिंग दाखवलं जाणार आहे. इंडियन मार्केटला लाईव्ह ट्रेडिंग दाखवायला कोणाला अलाउड नाही, पण ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीने ऑलरेडी 8-10 वेळा लाईव्ह ट्रेडिंग दाखवलेलं आहे, आणि इथून पुढे पण आठवड्यातून 1दा किंवा 2दा कंपनी लाईव्ह ट्रेडिंग दाखवणार आहे. ठीक आहे. तिथं लिव्हरेज मिळतंय ते आपल्याला 30%, 30 पट, म्हणजे प्रॉफिट पण आपल्याला जास्त देऊ शकतो.
डिसेंट्रलाइज ट्रान्झॅक्शन आहे युएसडीटीचं. डिसेंट्रलाइज म्हणजे जी करन्सी युएसडीटी हे जगभर वापरलं जातं, जगभर खरेदी केलं जातं, विकलं जातं, त्यामुळे ते ट्रान्झॅक्शन साठी सुविधा आहे. टॅक्सचा पण बेनिफिट इथं तुम्ही घेऊ शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, युएसडीटीचं टोकन जर तुम्ही कॅशमध्ये विकलं, जो तुम्हाला रेफरल इन्कम येतंय किंवा जो प्रॉफिट येणार आहे, तो जर तुम्ही युएसडीटी विकून कॅश घेतली तर टॅक्सचा पण तुम्हाला बेनिफिट घेऊ शकता. बेनिफिट घ्यायचा का नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. आणि तिथं 5 लेवलचा इन्कम ऑपॉर्च्युनिटी आहे, 5 लेवलची. म्हणजे आपल्याकडे जसं 3च लेवलचं इन्कम मिळायचं, 3 लेवलचं म्हणजे एबीपी जो असेल त्याला 1 लेवलचं, एएपी ला 2 लेवलचं आणि मास्टर फ्रँचायझीला 3 लेवलचं कमिशन मिळायचं. तसं झेस्ट एएमसीच्या ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती 5 लेवलचं इन्कम ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहे, 5 लेवलचं कमिशन मिळणार आहे. आणि तिथं पार्शियल विड्रॉल अलाउड आहे. पार्शियल विड्रॉल म्हणजे काय, तर समजा इंडियन मार्केटमध्ये कोणी 1 लाख रुपये डिपॉझिट केले असतील तर तो माणूस त्या 1 लाखातले 20,000 50,000 असं जे 1 लाखापैकी कमी अमाऊंट तो विड्रॉ करू शकत नव्हता डिपॉझिट मधली. 1 लाख रुपये जर त्यांनी वन टाइम डिपॉझिट केले असतील तर 1 लाख रुपयेच ते विड्रॉ करू शकत होता इंडियन मार्केटला. पण ग्लोबल मार्केटला तुम्ही कशी इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला किती पाहिजे तेवढी, म्हणजे पार्शियल विड्रॉल तिथं अलाउड आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं जेस्ट एएमसी मध्ये काही ऍडव्हान्टेजेस आहेत. जेस्ट एएमसीचे काही ऍडव्हान्टेजेस वेगळे आहेत, इंडियन मार्केटच्या ट्रेडिंगचे काही ऍडव्हान्टेजेस वेगळे आहेत. म्हणजे काही लोकांना युएसडीटी मध्ये काम करणं अवघड वाटू शकतं, किंवा काही लोकांना बँक अकाउंट मधून पैसे देणंच सुविधा वाटते, किंवा ज्या लोकांना आपल्या डीमॅट अकाउंटवरती ट्रेडिंग करायचंय अशा लोकांना इंडियन मार्केट हे सगळ्यात चांगला पर्याय आहे. पण ज्यांना छोटी अमाऊंट आहे, ज्यांना कॅश मध्ये व्यवहार करायचे, अशा लोकांना जेस्ट एएमसी हा चांगला पर्याय आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट कसा मिळणार आहे, तर इथं प्रॉफिट जो विड्रॉल आहे, तर ह्या सगळ्या सिस्टम मध्ये जेस्ट एएमसी मध्ये आपण जो काही फंड देऊ तो पहिले 45 दिवस हा लॉकिंग पिरियड आहे. पहिले 45 दिवस, 45 दिवसानंतर तुम्ही तुमचा प्रॉफिट विड्रॉ करू शकता. प्रॉफिट विड्रॉ केला की त्याचे युएसडीटी तुम्हाला 7 दिवसात मिळतील. प्रिन्सिपल पण तुम्ही 45 दिवसानंतर विड्रॉ करू शकता, सगळं किंवा पार्शियल. तर ते विड्रॉ केलं की तुम्हाला 15 दिवसात ते परत मिळतील युएसडीटी. ठीक आहे. आणि तिथं पण कंपाऊंडिंगची सुविधा कंपनीने आपल्याला दिलेली आहे. कंपाऊंडिंगची सुविधा ही ऑटोमॅटिक नाहीये. म्हणजे इथं जसं आपल्याला प्रॉफिट जनरेट झाला की तो प्रॉफिट ऑटोमॅटिक ट्रेडिंगला ऍड व्हायचा, तसं ग्लोबल मार्केटमध्ये नाहीये. ग्लोबल मार्केटमध्ये आठवड्याला दर अर्धा दिवसाला प्रॉफिट तिथं अपलोड होतो. तो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्रॉफिटच्या कॉलम मध्येच ठेवू शकता, पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःवरून तो प्रॉफिट तिथे ऍड करायचा. एक बटन दिलेलं आहे, ते एक प्रोसिजर दिलेली आहे, इंटरनल ट्रान्सफर म्हणून फॅसिलिटी दिलेली आहे. ती फॅसिलिटी वापरून तुम्ही 1 सेकंदामध्ये तुमचा प्रॉफिट डिपॉझिटला ऍड करू शकता. ट्रेडिंग मध्ये ऑटोमॅटिक तो ऍड नाही होते, आपल्याला ऍड करायचा आहे. ती 2 मिनिटाची प्रोसिजर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ग्लोबल प्लॅटफॉर्म मध्ये पूर्ण जगामधला कोणताही माणूस आपण तिथं ऍड करू शकतो. तुम्हाला माहिती, इंडियन मार्केटमध्ये आपण फक्त इंडियन सिटीजनच घेऊ शकत होतो ज्यांचं बँक अकाउंट. पण तुमचा कोणी मित्र अमेरिकेत आहे, दुबईमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, इराणमध्ये, अशी लोक सुद्धा तुम्ही जेस्ट एएमसी वरती घेऊ शकता आता. म्हणजे पूर्ण जग आता आपल्यासाठी इथं ओपन झालेलं आहे. पूर्ण जगातला कोणताही माणूस आपण इथं त्याची इन्व्हेस्टमेंट इथं जेस्ट एएमसी ला घेऊ शकतो. आता तिथं रेफरल प्रोग्राम कसा आहे, एक तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. इथं रेफरल प्रोग्राम मध्ये इन्व्हेस्टर आहे तो कमीत कमी, सगळ्यात खालची लाईन बघा, क्लायंट इन्व्हेस्टमेंट स्टार्ट फ्रॉम $500, म्हणजे कमीत क्लायंट जो आहे तो $500 येऊ शकतो. त्याला रेफरल प्रोग्राम मध्ये यायचंय, त्याला कमीत कमी $1,000 अकाउंट पाहिजे. $1,000 अकाउंट झालं की तो माणूस पायोनियर होतो. पायोनियर झाला की त्याला तो जेवढा डायरेक्ट बिझनेस करेल त्या डायरेक्ट बिझनेसच्या लोकांना, त्या आपल्या डायरेक्ट क्लायंटला जेवढा प्रॉफिट मिळतो महिन्याला त्याच्या 15% आपल्याला मिळणार आहे. 15%, म्हणजे आपल्या डायरेक्ट क्लायंटचे प्रॉफिटच्या 15% आपल्याला मिळणार. ठीक आहे. त्यानंतर जर तुमचा बिझनेस $50,000 झाला डायरेक्ट बिझनेस, तर तुम्ही दुसरी रँक घेऊ शकता, रायझर. दुसरी रँक घेण्यासाठी कंडिशन काय आहे, एक तर तुमचं स्वतःचं अकाउंट पहिलं $2,500 पाहिजे आणि आपला डायरेक्ट बिझनेस $50,000 पाहिजे. हे जर दोन्ही कंडिशन तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्ही होता रायझर. रायझर झाला की मग तिथून पुढे $50,000 पुढचा जो बिझनेस आहे डायरेक्ट बिझनेस, त्याच्यावरती आपल्याला आता 20% मिळायला सुरुवात होईल. 20%. आणि आपल्या खाली जर कोणी पायोनियर असेल
त्यांनी जर बिझनेस केला असेल तर त्याला 15% मिळतील आणि त्याचा जो डिफरन्स आहे तो 5% आपल्याला मिळेल. म्हणजे आपण दुसऱ्या रँकला गेलो की आपल्याला दुसऱ्या लेवलचं कमिशन चालू होईल. ठीक आहे. म्हणजे पहिल्या रँकला एका लेवलचं, दुसऱ्या रँकला 2 लेवलचं, तिसऱ्या रँकला 3 लेवलचं. तिसरी रँक घेण्यासाठी आपल्याला $5,000 अकाउंट पाहिजे स्वतःचं आणि आपला डायरेक्ट बिझनेस $50,000 पाहिजे. एकतर हा पहिला क्रायटेरिया, किंवा क्रायटेरिया दुसरा काय आहे की तुमचा डायरेक्ट बिझनेस $50,000 आणि तुमच्या दुसऱ्या लेवलचा बिझनेस $2,00,000 जर झाला तरी पण तुम्ही रेंजर होऊ शकता, तिसरी रँक घेऊ शकता. रेंजर होण्यासाठी 2 क्रायटेरिया दिलेले आहेत. एक डायरेक्ट बिझनेस पण होऊ शकता किंवा डायरेक्ट बिझनेस प्लस सेकंड लेवलचा बिझनेस, हा मिळूनच्या बिझनेसवर पण तुम्ही थर्ड रँक घेऊ शकता. थर्ड रँकला तुम्ही गेला की तुम्हाला 24% कमिशन आहे रेफरल इन्कम. म्हणजे तुमच्या 1 लाखाच्या पुढचा जो डायरेक्ट बिझनेस आहे त्याच्यावर 24% मिळतील आणि तुमच्या खाली जो बिझनेस झालेला आहे त्याच्यावरती तुम्हाला डिफरन्स मिळेल. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं 5 लेवलचा रेफरल प्रोग्राम कंपनीने आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. इंडियन मार्केटमध्ये 3 लेवलचा आहे, ग्लोबल मार्केटमध्ये 5 लेवलचा रेफरल प्रोग्राम कंपनीने अवेलेबल करून दिलेला आहे. ठीक आहे. आता ह्या सगळ्यामध्ये दर 8-10 दिवसाला क्लायंटचा प्रॉफिट अपडेट होतो, पण आपल्याला दर 1 महिन्याला रेफरल इन्कम इथं अपलोड होणार आहे. म्हणजे महिन्याच्या महिन्याला आपल्याला रेफरल इन्कम इथं मिळणार आहे. रेफरल इन्कम जे आहे ते पाहिजे तर तुम्ही विड्रॉ घेऊ शकता किंवा ते रेफरल इन्कम पण तुम्ही ट्रेडिंगला ऍड करू शकता. ती पण सुविधा कंपनीने इथं उपलब्ध करून देणार आहे आपल्याला थोड्याच दिवसात. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला कंपनी जेस्ट टीएमसी हिने एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी इथं उपलब्ध करून दिलेली आहे. आता ह्या जेस्ट टीएमसी मध्ये पण आपल्याला कंपनीनं एक ऑफर आता सध्या ठेवलेली आहे. ऑफर पण आहे सध्या, म्हणजे 10 एप्रिल पासून ती ऑफर ऑलरेडी सुरू झालेली आहे. 10 एप्रिल ते 31 मे एवढा कालावधी त्या ऑफरसाठी आहे. ऑफर काय आहे? 1 मिनिट. जस्ट अ मिनिट. ठीक आहे. तर ऑफर काय आहे? तर 1 मिनिट. येस. तर तिथे ऑफर काय आता जेस्ट टीएमसीला? तर जेस्ट टीएमसीला ऑफर अशी आहे की 10 एप्रिल ते 31 मे पर्यंत जर तुमचा डायरेक्ट बिझनेस $25,000 झाला, $25,000, ठीक आहे, $25,000 म्हणजे अंदाजे जवळजवळ 23 लाखाचा बिझनेस होतो. $25,000 जर डायरेक्ट बिझनेस झाला तर तिथे आपल्याला 6 दिवसाची एक बालीची ट्रिप आहे, इंडोनेशिया बालीची ट्रिप आहे. $25,000 डायरेक्ट बिझनेस झाला तर बालीची ट्रिप आहे आणि $50,000 जर डायरेक्ट बिझनेस आपण केला 31 मे पर्यंत तर मॉरिशसची ट्रिप आहे 8 दिवसाची. ठीक आहे. तर $25,000 बिझनेसवर इंडोनेशिया बालीची ट्रिप, $50,000 डायरेक्ट बिझनेसवरती मॉरिशसची ट्रिप, अशा 2 ऑफर्स इथे चालू आहेत. पण समजा तुम्ही $50,000 बिझनेस केला आणि तुम्हाला इंडोनेशिया किंवा बालीचे 2 तिकीट पाहिजे तर ते पण मिळू शकतात. $25,000 एक तिकीट आहे, $50,000 तर तुम्ही मॉरिशसचं एक तिकीट घ्या किंवा इंडोनेशियाचे 2 तिकीट पण घेऊ शकता. ठीक आहे. अशा पद्धतीनं एक जबरदस्त ऑफर कंपनीने तिथं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आता आपण इंडियन मार्केटमध्ये गेले 2 वर्ष अनुभव घेतलेला आहे की ज्या ज्या वेळी ऑफर येते त्यावेळी आपण सगळे जोरदार बिझनेस करतो आणि ऑफर अचीव्ह करायचा प्रयत्न करतो आणि ऑफर अचीव्ह झाली की आपलं ऑटोमॅटिक तिकडं रेफरल इन्कम पण वाढत असतं. बरोबर आहे ना? तर ऑफरचा फायदा नेहमीच आपल्याला आपलं रेफरल इन्कम वाढवण्यासाठी कायम झालेला आहे. गेल्या 2 वर्षामध्ये त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. तर ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा जेस्ट टीएमसी सुद्धा ज्या 2 ऑफर आता चालू आहेत त्या ऑफरचा फायदा घेऊन तुमचं रेफरल इन्कम तुम्ही तिकडं चांगल्या पद्धतीचं सेट करू शकता. म्हणजे जर कोणी मनावर घेतलं तर इथं त्यांचं जेवढं रेफरल इन्कम आता चालू आहे, गेले वर्षभर काम करून जेवढं रेफरल इन्कम आपण घेतोय तेवढंच रेफरल इन्कम त्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही फक्त 2 महिन्यात तिकडे सेट करू शकता. फक्त 2 महिन्यात. बरोबर आहे? कारण का? तर आपले जे काही डिपॉझिट्स आहेत ते परत जाणार आहेत इंडियन मार्केटचे. जे छोटे लोक आहेत ते इंडियन मार्केटला परत येऊ शकत नाहीत. मग अशा लोकांना भेटून तुम्ही त्यांना जेस्ट टीएमसी बद्दल माहिती देऊन त्यांना जेस्ट टीएमसी मध्ये $500 मिनिमम $500 तिथं रिक्रूट करू शकता, त्यांचं अकाउंट तिकडे उघडू शकता. बरोबर आहे? तर आता ही एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी कंपनीने आपल्याला दिलेली आहे. म्हणजे छोट्या अमाऊंट वाले लोक जे आहेत ज्यांना पैसे परत चाललेत त्यांच्यासाठी 2 संधी आपल्याला. पहिली संधी काय आहे
की त्या लोकांना पैसे परत गेल्यावर त्यांना परत सोडून द्यायचं, ही एक संधी आहे, किंवा त्यांना $500 GST-MC वर घ्यायचं, ही दुसरी संधी आहे. मग कोणती संधी घ्यायची हे ज्याच्यात त्यांनी ठरवायचं, बरोबर आहे. पण जर आपल्याला लाईफ टाइम साठी रेफरल इन्कम सेट करायचं असेल तर GST-MC हा एक जबरदस्त प्रोग्राम कंपनीने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हे आणि येणारे 2-3 महिने हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत आणि ह्या 2-3 महिन्यामध्ये अतिशय सजगपणे, सक्षमपणे आणि सावधपणे काम करून आपण GST-MC ला सुद्धा मोठ्या लेवलवरती आपलं इन्कम सेट करू शकतो. आणि मे मध्ये ज्यावेळी आपलं इंडियन मार्केटला ट्रेडिंग चालू होईल LLP मध्ये, त्यावेळी 5 लाखाच्या पुढचे क्लायंट LLP मध्ये घेऊन आपण इकडे सुद्धा एक चांगलं इन्कम इकडं इंडियन मार्केटला सुद्धा सेट करू शकतो. म्हणजे आता 2-2 ठिकाणी आपल्याला रेफरल इन्कम कमवून द्यायची संधी कंपनीने उपलब्ध करून दिलेली आहे, बरोबर आहे. टोटल जर तुम्ही पाहिलं तर कंपनीनं आपल्याला 5 वेगवेगळ्या पद्धतीचे इन्कम सोर्स आता अवेलेबल करून दिलेले आहेत. 5 आता सध्याच. कसं ते तुम्हाला सांगतो. इंडियन मार्केटमध्ये आपण आपली इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला प्रॉफिट मिळतो, हे पहिलं इन्कम. त्यानंतर इंडियन मार्केटमध्ये रेफर करून आपण घेऊ शकतो रेफरल इन्कम, ते दुसरं इन्कम. GST-MC वरती इन्व्हेस्टमेंट करून इन्कम घेऊ शकतो, ते तिसरं इन्कम. GST-MC मध्ये रेफर करून लोकांना क्लायंट रिक्रूट करून इन्कम घेऊ शकतो, ते चौथं इन्कम. आणि 5वं इन्कम आपल्याला मिळणार आहे की जी इक्विटी घेतलेली आपण आपल्या कंपनीची, त्या इक्विटीची प्राइस जशी जशी वाढणार आहे तसं तसं ते एक 5वं इन्कम आपल्याला मिळणार आहे. तर आता इक्विटी बद्दल थोडी माहिती सांगतो. आपण सगळ्यांनी इक्विटी घेतली असेल, बऱ्याच जणांनी घेतलेली आहे. तर इक्विटी जी घेतलेली आहे ती आपण आपल्या ब्रोकर हाऊसची घेतलेली आहे, बरं. आता ही जी इक्विटी आपण घेतलेली आहे ही इक्विटी आपल्याला मिळायला सुरुवात होणार आहे. पण इक्विटी कधी मिळणार आहे तर आपण जे काही पैसे दिलेले आहेत ते ब्रोकर हाऊससाठी दिलेले आहेत आणि ब्रोकर हाऊसचे लायसन्स आता 15 तारखेला सगळे आलेले आहेत. म्हणजे 15 तारखेपासून ब्रोकर हाऊस सुरू झालंय. जोपर्यंत ब्रोकर हाऊस सुरू होत नाही तोपर्यंत जेवढ्या लोकांनी इक्विटीसाठी पैसे दिलेत त्याची लिस्ट कंपनी सेबीला पाठवू शकत नव्हती. ठीक आहे. आता ह्याची प्रोसिजर ऑलरेडी सुरू केली. 15 एप्रिलला कंपनीने ती प्रोसेस चालू केली की ज्यांनी इक्विटीसाठी पैसे दिलेत त्यांची लिस्ट आणि त्यांनी किती पैसे दिले ह्या सगळ्यांची लिस्ट सेबीला सबमिट करावी लागते. सेबीला सबमिट केल्यानंतर सेबी त्या लिस्टवरची स्क्रुटिनी करते. त्याच्यातून जी काही ब्लॅक लिस्टेड किंवा डिफॉल्टर नाव आहेत ती सेबी कट करायला सांगते आणि राहिलेली लिस्ट कंपनीला पाठवून देते. ह्याच्यामध्ये काही लोक डिफॉल्टर असू शकतात किंवा ब्लॅक लिस्टेड असू शकतात. सेबीकडे त्याचं सगळं रेकॉर्ड असतं. एखाद दुसऱ्याचं नाव त्याच्यामध्ये कट होऊ शकतं की ज्यांनी आधी काही फायनान्शियल फ्रॉड वगैरे केले असतील, त्याचं सेबीकडे रेकॉर्ड असतं सगळं. अशी नावं काही कट होऊ शकतात. आपल्यापैकी कुणी नसणारच आहे त्याच्यात, पण काही लोकांची नावं कट होऊ शकतात. त्यांनी जर इक्विटीसाठी पैसे दिले असतील तर त्यांचं नाव कट होईल आणि त्यांनी जेवढे पैसे इक्विटीसाठी दिले ते त्यांना परत मिळतील आणि राहिलेल्या सगळ्या लोकांना त्यांची इक्विटी मिळेल. आणि ही सगळी प्रोसेस असा अंदाज आहे की मेच्या अखेरीपर्यंत ही सगळी प्रोसेस पूर्ण व्हायला पाहिजे. मेच्या एंड किंवा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत, म्हणजे मे एंड पर्यंत आपल्याला आपली जी काही इक्विटी आहे ती आपल्या डीमॅट अकाउंटवर आलेली असेल आणि डीमॅट अकाउंटवर आल्यानंतर मे नंतर किंवा जून ज्यावेळी इक्विटी येईल त्यानंतर ती इक्विटी ज्याला पाहिजे तो विकू शकतो. ती इक्विटी कंपनीच परत घेणार आहे विकत, कमीत कमी 2x अमाऊंटनी. आणि ज्याला होल्ड करायची ती होल्ड पण करू शकतो. आम्ही सगळ्यांनी आमच्या ग्रुपला सजेस्ट केलेलं आहे की बाबा तुम्हाला इक्विटी मिळाली, जर अत्यंत गरज असेल तर तुम्ही ती कंपनीला विका, नसेल तर कमीत कमी तुम्ही वर्षभर तरी ती इक्विटी होल्ड करा, जेणेकरून आपल्या ब्रोकर हाऊसची जी काही ग्रोथ होणार आहे पुढच्या वर्षामध्ये त्याचा मोठा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो. तर हे थोडे इक्विटी बद्दलचे अपडेट्स होते मित्रांनो. तर आता येणारे 3 महिने हे आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. मी परत एकदा सांगतो सगळ्यांना, कदाचित हे डबल होत असेल तरी पण थोडा पेशन्स ठेवा. हे 2-3 महिने आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत, कारण सगळ्यांना त्यांचे डिपॉझिट्स परत जाणार आहेत. डिपॉझिट्स परत गेल्यानंतर जो काही त्यांचा प्रॉफिट शिल्लक असेल तो प्रॉफिट डिपॉझिट सगळे पूर्ण झाल्यानंतर प्रॉफिट सगळ्यांना जाणार आहे आणि त्यानंतर रेफरल इन्कम सगळ्यांना परत जाणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस 3 ते 6 महिने चालणार आहे. पण डिपॉझिट्स मला वाटते, माझा एक अंदाज आहे की 3 ते 4 महिन्यात डिपॉझिट सगळ्यांचे गेलेले असतील. ठीक आहे. तर ही प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेसची आपण गेले 2-2.5 वर्ष वाट बघत होतो ती प्रोसेस आता सुरू झालेली आहे. म्हणजे ऍक्च्युअली ब्रोकर हाऊसवर एकदा शिफ्ट व्हायची आपली प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो, ब्रोकर हाऊस वरती एकदा आपण शिफ्ट झालो की त्यानंतर हा बिझनेस आपण 25-50
वर्ष पण कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे, 25-50 वर्ष पण हा बिझनेस आपण करत राहू शकतो, इतका स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म कंपनीने रेडी केलेला आहे. बरोबर आहे. तर ह्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला फार सजगपणे काम करण्याची गरज आहे. आपल्या सगळ्यांच्या क्लायंट बरोबर व्यवस्थित कम्युनिकेशन ठेवा. त्यांना कसे कसे पैसे गेलेत त्याच्याबद्दल माहिती सांगा. आपल्या कंपनीने गेले 2-2.5 वर्ष कसा परफॉर्मन्स दिलाय ते सांगा. त्यानंतर इंडियन मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम होणार आहे त्याच्याबद्दल माहिती द्या. आणि त्याचबरोबर कंपनीचा जो ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे झेस्ट एमसी त्याबद्दल पण त्यांना माहिती द्या. त्यांची इच्छा असेल, जे छोटे इन्व्हेस्टर आहेत त्यांची इच्छा असेल तर त्यांना व्यवस्थित माहिती देऊन लवकरात लवकर झेस्ट एमसी वरती कन्वर्ट करा, जेणेकरून 31 मे पर्यंत तुम्ही तुमची ऑफर पूर्ण करू शकता आणि आपण सगळेजण बालीला किंवा मॉरिशसला एन्जॉय करण्यासाठी भेटू शकतो. बरोबर. तर मित्रांनो, हे सगळे अपडेट्स होते. ह्या अपडेट्समध्ये गेले 2-2.5 वर्ष आपल्या कंपनीला सगळ्यांनी व्यवस्थित कंपनीने आपल्याला प्रॉफिट जनरेट करून दिलेलं आहे, रेफरल इन्कम दिलेलं आहे आणि आपल्याला आपलं एक चांगले लाईफ जगण्यासाठी एक चांगली संधी दिलेली आहे. मित्रांनो, ही जी संधी आहे ही संधी कंपनीने आपल्याला दिलेली आहे आणि ही लाईफ टाईमची संधी अशीच व्यवस्थितपणे राहणं ही जेवढी कंपनीची जबाबदारी आहे तेवढी रँक होल्डर म्हणून आपली पण जबाबदारी आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कंपनी जसं जसं शेड्यूल ठरवलंय त्याप्रमाणे काम करणारच आहे, पण कंपनीने जसं ठरवलं आहे त्या पद्धतीनं कंपनीला सपोर्ट करणं आणि कंपनीने जे डिसिजन घेतलेत त्याला फॉलो करणं ही आपली पण तेवढीच जबाबदारी आहे. कारण आपण कंपनीचे इक्विटी होल्डर आहोत. आपण फक्त कंपनीचे क्लायंट नाहीये किंवा आपण फक्त कंपनीचे रँक होल्डर नाहीये, तर आपण कंपनीचे इक्विटी पार्टनर आहोत. म्हणून कंपनी जी काही ठरवते ते सगळं व्यवस्थित फॉलो करणं ही जेवढी कंपनीची जबाबदारी आहे तेवढी आपल्या सगळ्यांची पण जबाबदारी आहे. ठीक आहे. आणि आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आजपर्यंत आणि येणारे 3-4 महिने पण आपण सगळेजण आपली आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडू याबद्दल मला कसलीही शंका नाही. तर आता मित्रांनो, हे एवढं मला प्रेझेंटेशन तुम्हाला माहिती आणि कंपनीबद्दलचे अपडेट्स द्यायचे होते आणि तुमच्या बरोबर बोलण्याची संधी आज प्रमोद सातव पाटील साहेब आणि आपले लक्ष्मण शेटे सर यांनी मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू हेमंत सर. आपण आमच्या विनंतीला मान देऊन मार्केट ग्रुपला जे काही समाधानकारक प्रश्नांची उत्तर आणि माहिती दिली त्याबद्दल आमचा मार्केट ग्रुप आपला आभारी आहे. मागच्या वेळेस पण आपण आम्हाला माहिती दिली होती ती खूप चांगली झाली आणि यावेळेस आमच्याच मार्केट ग्रुपने सांगितले की हेमंत सर असतील तर आम्हाला खूप चांगलं होईल, म्हणून आम्ही तुम्हाला फोन करून ह्या मीटिंग साठी तुमचं नाव परत पुन्हा एकदा घेतलं आणि तुम्ही दिलेली माहिती आम्हाला खूप सुंदर आवडली. त्याबद्दल कुठलीही शंका नाही. अशीच आमच्या मार्केट ग्रुपला कुठलाही स्पीकर नाहीये तर तुम्ही अशीच मदत करत राहावी अशी आमची इच्छा आहे. मार्केटच्या आपल्या कंपनीच्या काही अपडेट्स असतील, काही चांगल्या गोष्टी असतील, काही प्रश्न असतील तर आम्हाला तुमचं मार्गदर्शन मिळावं हीच विनंती. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते त्यांनी त्यांचे जे सिनियर मास्टर फ्रँचायझी आहेत त्यांना प्रश्न विचारा, त्यांना सगळी माहिती आहे. तर काही तुम्हाला प्रश्न विचारता असतील तर त्यांना पर्सनली फोन करून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद प्रमोद सातव पाटील आणि धन्यवाद शेटे सर. थँक्यू. सगळ्यांचे सिनियर हनुमंत राहिले. हा येस येस मीटिंग कंप्लीट होऊन आपण जाहीर करूया. येस सर. ओके.